साथिया डी ले लव्ह स्टोरी भाग 16। अंजलीला लवकुश आवाज देतात। ती त्यांच्या जवळ येत म्हणाली, काय झालं? लव म्हणतो, मम्मा, पीटर अंकल आणि जेनी आंटी। अंजली म्हणाली, पीटर, जेनी, तुम्ही दोघे इथे? पीटर म्हणतो, तू बोलावलं नाहीस, पण मी आलो चॅम्पियनच्या बर्थडेला। अंजली म्हणाली, पीटर, आमचं अचानक ठरलं, आता आला आहेस ना, मग बस, कशाला राग धरतोस? जेनी म्हणाली, हॅपी बर्थडे लवकुश। लवकुश म्हणाले, थँक्यू आंटी। सगळे आत येतात। लव आणि कुशला अंजली ब्रेकफास्ट खाऊ घालते। पीटर म्हणतो, अंजली, तू तुझी कामं करून घे, तोपर्यंत मी दोघांना घेऊन रेस्टॉरंट दाखवतो। सो चॅम्पियन्स, यायचं का स्विमिंग करायला, मज्जा करूया? लवकुश म्हणाले, ये, आम्ही पाण्यात पोहणार। अंजली म्हणाली, लव, तू नाही जायचं बाळा पाण्यात, तुला त्रास होईल, तू बाहेरच बसून एन्जॉय कर प्लीज बच्चा। लव म्हणतो, बट मम्मा, मला जायचं पाण्यात। अंजली म्हणाली, लव, समजून घे ना बाळा, तू मम्माचा शहाणा बच्चा आहेस ना? लव म्हणतो, ओके मम्मा। अंजली म्हणाली, पीटर, त्यांना नीट सांभाळशील, दोघेही आगाऊ आहेत प्लीज। पीटर म्हणतो, फिकर नॉट। पीटर दोघांना घेऊन जातो। अंजली जेनीकडे येत तिला उदास बघून अंजली म्हणाली, जेनी, काय झालं आहे, तू अशी उदास का? जेनी म्हणाली, अंजली, कसं सांगू तुला? अंजली म्हणाली, प्लीज जेनी, बोलल्याशिवाय थोडी मला समजणार आहे। जेनी म्हणाली, आय लव्ह पीटर, पण तो मला मैत्रिणीशिवाय जास्त समजत नाही, त्याच्या मनात तू आहेस। अंजली म्हणाली, जेनी, तुला माहीत आहे, माझं फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे, ते नाही तर कोणीही नाही। राहिली गोष्ट पीटरची, तर तो माणूस म्हणून चांगला आहे, तुझं प्रेम खरं आहे ना, तर तो तुला नक्की भेटेल। मी बोलेल पीटरसोबत, आता हस बघू। जेनी म्हणाली, थँक्स अंजली। पीटर आणि लवकुश स्विमिंग पूल जवळ येतात। तिघांनीही स्विमिंग कॉस्ट्यूम घातला होता। तिथेच राहुल फोनवर बोलत होता। सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडेच होत्या। तो दिसतच तसा होता, व्हाईट कलरचा शर्ट, त्याच्यावरीलच 2 बटन उघडे, ज्यामुळे त्याची भारदस्त छाती दिसत होती, स्लीव्स फोल्ड केलेल्या, हातावर रोलेक्स वॉच, पायात ब्रँडेड शूज, हलकी बियर्ड्स। फोनवर बोलताना त्याचं लक्ष 2 मुलांकडे जातं। एक पाण्यात उतरत होता, तर एक स्विमिंग पूल जवळ बसला होता। राहुल त्याच्याजवळ येत राहुल म्हणतो, हाय चॅम्प, तू इथे का बसला, पाण्यात नाही गेला? लव म्हणतो, नाही, मम्मा नाही बोलली पाण्यात जायचं म्हणून। राहुल म्हणतो, का बरं, मम्मा असं का बोलली? तो तुझा ब्रो आहे। लव म्हणतो, मला बरं नाही आहे ना म्हणून। हो, आम्ही ट्विन्स आहोत। राहुल म्हणतो, तुझी मम्मा कुठे आहे, फक्त पप्पासोबत आलेत का खेळायला? लव म्हणतो, ते माझे पप्पा नाही आहेत, ते मम्माचे फ्रेंड्स आहेत, पीटर अंकल। माझी मम्मा आतमध्ये आहे, आमच्या बर्थडेची तयारी करत आहे। राहुल म्हणतो, आज तुमचाही बर्थडे आहे? लव म्हणतो, तुमचा पण म्हणजे अजून कोणाचा आहे का बर्थडे? राहुल म्हणतो, हो, आज माझाही बर्थडे आहे, थांब हा। राहुल त्याच्या बॉडीगार्ड्सला सांगून दोघांसाठी गिफ्ट आणायला सांगतो। बॉडीगार्ड्स गिफ्ट आणतो, राहुल त्याच्याकडे गिफ्ट देतो। लव म्हणतो, सॉरी अंकल, पण माझी मम्मा बोलते अनोळखी लोकांकडून काहीच नाही घ्यायचं। राहुल म्हणतो, आता तर आपण गप्पा मारल्या ना, आता आपण फ्रेंड्स होऊया, चालेल? लव हनीमूनवर करून विचार करायची ॲक्टिंग करत म्हणतो, फ्रेंड्स, थांबा हा, मी कुशलाही बोलावतो। कुश, इकडे ये। कुश म्हणतो, काय झालं लव, का ओरडतो आहेस? लवकुश आणि राहुल जिथे असतो तिथे येतो, सोबत पीटरही असतोच। राहुल 2 मिनिटासाठी कुशकडे बघतच राहतो, कारण कुश हा त्याची छबी जे होता। लव हा अंजलीसारखा शांत, तर कुश हा राहुलसारखा रागीट। लव म्हणतो, मीट माय ब्रो कुश। कुश म्हणतो, हॅलो अंकल। पीटर म्हणतो, सॉरी, आपण यांना ओळखतात का? राहुल म्हणतो, नाही ओळखत, पण आता झाली आहे ओळख, हो ना लवकुश? लवकुश म्हणाले, येस अंकल। पीटर म्हणतो, तुमची ओळख झालीच आहे, तर संध्याकाळी यांची बर्थडे पार्टी आहे, तुम्ही नक्की या। राहुल म्हणतो, मी नक्की नाही सांगू शकत, पण प्रयत्न नक्की करेल, चलो येतो मी। हॅपी बर्थडे लवकुश। लवकुश म्हणाले, थँक्यू अंकल, तुम्हालाही हॅपी बर्थडे। पीटर म्हणतो, हॅपी बर्थडे मिस्टर, तुमचं नाव नाही सांगितलं? राहुल म्हणतो, राहुल भोसले। पीटर म्हणतो, ओके मिस्टर भोसले, या नक्की पार्टीला। राहुल निघून जातो। आज त्याला खूप आनंद झाला होता, का कोण जाणे, त्याला त्या चिमुकल्याकडे बघून आपले पण वाटत होता। इकडे दीक्षाही लंडनला पोचली होती। फ्रेश होऊन ती बाल्कनीत कॉफी पित बसलेली असते। घरी फोन करून सगळ्यांना सुखरूप पोचल्याचं कळवते। दीक्षा म्हणाली, आज दादाचा बर्थडे आहे, गेल्या 4 वर्षात मी त्याच्याशी नीट बोलले नाही आहे। चूक फक्त दादाचीच नव्हती, चूक तर अजय यांनीही केलीच। एकदाही त्यांच्या मनात विचार आला नाही का माझा? एकदा बोलावंसं वाटलं नाही?
भेटली ना तेव्हा बघते मी तुम्हाला, थांबा. इकडे अंजली अभिजित आणि अजयच्या मदतीने बर्थडेची तयारी करत असते. पीटर ही दोघांना घेऊन येतो. लवकुश म्हणाले, मम्मा हे बघ काय आहे. अंजली म्हणाली, कोणी दिलं बेटा हे? लव म्हणतो, मम्मा एक अंकल होते, त्यांनी दिलं. तुला माहीत आहे ते अंकल खूप छान आहेत. अंजली म्हणाली, तुम्हाला मी सांगितलं आहे ना अनोळखी लोकांकडून काही घ्यायचं नाही म्हणून. पीटर म्हणतो, अंजली रिलॅक्स, तो माणूस चांगला होता, मी त्याला इन्व्हाइट केलं आहे त्यांना बर्थडेला. लव म्हणतो, मम्मा तुला माहीत आहे आज त्या अंकलचाही बर्थडे आहे. अंजली शॉक लागल्यासारखी बघत असते. आपण जो विचार करतो तसं तर नाही ना. अंजली म्हणाली, नाव काय तुमच्या अंकलचं? पीटर म्हणतो, काय सांगितलं बरं? हां आठवलं, राहुल भोसले. अंजलीच्या डोळ्यातून एक अश्रू गालावर येतो. तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता की राहुल इथे आला आहे आणि मेन म्हणजे त्याची आणि मुलांची भेट झाली आहे. अंजली म्हणाली, ओके जा जेवण करून घ्या, मी आलेच. अंजलीला काय करावं समजत नसतं. तो जवळ आहे म्हणून खुश व्हावं की त्याने 4 वर्षापूर्वी जे केलं म्हणून त्याचा राग करावा. राहुलही अस्वस्थ असतो. जेव्हापासून तो लवकुशला भेटलेला असतो तेव्हापासून त्याचं मन त्या दोघांकडे ओढ घेत असतं. राहुल म्हणतो, का मला अस्वस्थ वाटत आहे? का त्या मुलांकडे माझं मन ओढ घेत आहे? काय कनेक्शन आहे त्या दोघांचं आणि माझं? संध्याकाळी अंजली लवकुशला तयार करत असते. तिला राहुल समोर नव्हतं यायचं, तर इकडे दीक्षा त्याच रेस्टॉरंट्सवर येते राहुलला बर्थडे विश करायला आणि भेटायचंही असतं. ती रूममध्ये जात असते की तिची धडक एका मुलाला होते. दीक्षा म्हणाली, डोक्याला हात लावून, ओ मिस्टर, आंधळे झालेत का? तुमच्यामुळे लागलं मला. अजूनही समोर कोण आहे तिने बघितलं नाही. इकडे त्या मुलीचा आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्याने वरती बघितलं, तर बघतच राहिला, कारण तब्बल 4 वर्षाने तो तिला बघत होता. समोरून आवाज येत नाही म्हणून तिने बघितलं, तर समोर तो होता तिचं प्रेम, अजय. अजय म्हणतो, दीक्षा? दीक्षा म्हणाली, तुम्ही? अजय म्हणतो, कशी आहेस? दीक्षा म्हणाली, तुमच्यासमोर उभी आहे म्हटल्यावर जिवंतच आहे ना, नाही का? तिनेही रागात उत्तर दिलं. अजय म्हणतो, रागावली आहेस का ग माझ्यावर? न सांगता सोडून आलो म्हणून? दीक्षा म्हणाली, मी नाही तर मी का रागावू तुमच्यावर? तुमचा आणि माझा काय संबंध? अजय म्हणतो, असं का बोलतेस? मला तुझा राग मान्य आहे. दोघे बोलतच असतात की जेनी अजय जवळ येते. ती बॅग सांभाळत असते. जेनी म्हणाली, अजय तू इथे आहेस? चल, उशीर होत आहे आपल्याला. अजय दीक्षाकडे बघतो. ती त्याला रागात बघत असते. अजय मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेतो. दीक्षा म्हणाली, तरीच म्हटलं मला सोडून कसा आलात तुम्ही? मला नाही बोलायचं तुमच्याशी. अजय म्हणतो, माझं ऐकून तर घे दीक्षा, तू समजतेस ना तसं काही नाही आहे. जेनी तू पुढे हो, मी आलोच. जेनी म्हणाली, ओके. दीक्षा म्हणाली, पण मला आता काहीही ऐकायचं नाही आहे, सो बाय. अजय म्हणतो, दीक्षा माझं ऐकून तर घे एकदा. दीक्षा म्हणाली, एकदा बोलले ना मला नाही बोलायचं तर समजत नाही का? अजय म्हणतो, तर तू अशी ऐकणार नाहीस आहे. आता अजयही चिडतो. खाली वाकून तिच्या कमरेत हात टाकून तिला दोन्ही हातात उचलून घेतो. दीक्षा धडपडत असते. दीक्षा म्हणाली, सोडा मला, मला नाही यायचं तुमच्यासोबत. अजय तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिला तिच्या रूममध्ये आणतो आणि तिला खाली सोडतो. ती झटापट करत असते. नाईलाजाने अजय तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला किस करायला लागतो. त्याच्या स्पर्शाने ती शांत होते. दोघांचेही श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला होता. तेव्हा दोघे वेगळे होतात. अजय म्हणतो, माझं बोलणं ऐकून घे, मग कुठे जायचं आहे तिथे. दीक्षा म्हणाली, काय सांगणार आहात सांगा ना. एकदा फक्त सगळं सोडून जाताना माझा विचार तरी करायचा ना. किती स्वप्न बघितली होती मी, आपल्या भविष्याची, आपल्या लग्नाची, पण तुम्ही मला सोडून गेलात. विचार आला का मनात, आपण तिला न सांगता सोडून आलो आहे, ती कशी राहत असेल, कशी जगत असेल? नाही ना. तुम्हाला काय फरक पडतो? तुम्हाला फक्त तुमची बहीण दिसली, तुमचं प्रेम नाही. अजय म्हणतो, मी माफी मागतो तुझी, पण माझा नाईलाज होता. माझी बहीण एकटी होती, तेही अशा वाटेवर जेव्हा ती आई होणार होती. या 4 वर्षात तिने खूप काही सोसलं आहे. स्वतःच्या संसाराची राखरांगोळी झाली होती, तरीसुद्धा तिने रडताना बसता आमच्यासाठी राबली. ती माझ्यापेक्षा लहान आहे, पण तेव्हा ती आमची आईच झाली. प्रेग्नेंट असतानाही तिने काम केलं. ज्या दिवसात स्त्रीने आराम किंवा हट्ट करायचा असतो तिथे तिने काम केलं. स्वतःच्या हिमतीवर आमच्या मदतीने तिने बिझनेस सुरू केला. आणि आज जी तू माझ्यासमोर उभी आहेस ना, ते फक्त आणि फक्त माझ्या बहिणीमुळे. दीक्षा म्हणाली, म्हणजे? अजय म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो,
तुझ्याशिवाय मी कोणाशीच लग्न करणार नाही हे तिला माहीत होतं, म्हणून तिने अभिजित जिजूला सांगून तुला इथे आणण्याची व्यवस्था केली. दीक्षा म्हणाली, मला माफ करा अजय, मी तरी काय करू. 4 वर्षाचा राग होता मनात. गेली 4 वर्षे मी राहुल दादासोबतही बोलले नाही, त्याच्याशीही तुटत वागले. अजय म्हणतो, माझ्या बहिणीने नेहमी दुसऱ्यासाठी चांगला विचार केला. आता मला तिचं प्रेम, तिचा नवरा मिळवून द्यायचा आहे. दीक्षा म्हणाली, मग मिळालं समज, कारण दादा इथेच आहे लंडनला आणि याच हॉटेलमध्ये थांबला आहे. हे रेस्टॉरंटही त्याचंच आहे. अजय म्हणतो, म्हणजे जिजू इथेच आहेत? अंजलीला सांगावं लागलं. दीक्षा म्हणाली, अजय वहिनी इथेच आहेत. अहो त्यांचं बाळही असेल ना, सांगा ना, मुलगा आहे का मुलगी? अजय म्हणतो, हो सांगतो. तू एक नाही 2 बाळांची आत्या झाली आहेस. 2ही मुलं आहेत लवकुश. दीक्षा म्हणाली, अजय मला त्यांना भेटायचं आहे ना, त्यांना बघायचं आहे, प्लीज मला भेटवा ना त्यांना. अजय म्हणतो, अगं ते रूममध्ये असतील. अंजली दोघांची तयारी करत आहे. आज बर्थडे आहे ना दोघांचा, मग दोन्ही आज त्यांच्या मॉमला सोडणार नाहीत. त्यात अन्वी आहे. दीक्षा म्हणाली, अन्वी कोण आता? अजय म्हणतो, अन्वी अभिजित आणि मानवीची मुलगी. बरं चल, मी तुला नंतर भेटतो, सगळे वाट बघत असतील. दीक्षा म्हणाली, अजय मी बर्थडेला आली तर चालेल का? अजय म्हणतो, अगं विचारतेस काय, ये तू आत्या आहेस त्यांची. दीक्षा म्हणाली, बरं मी निघते, पहिले दादाला भेटते. अजय निघून जातो. अंजली मस्त तयार होते. आज तिने लॉंग व्हाईट फ्लॉवर प्रिंटेड गाऊन घातलेला असतो. केस मोकळे सोडलेले होते. तिला बघून वाटणारही नाही ती 2 मुलांची आई आहे असं. अजय म्हणतो, अंजली झाली का तयार आणि दोघे कुठे गेले? अंजली म्हणाली, दादा झालंच माझं, या दोघांना अभिजित दादा घेऊन गेले. अजय म्हणतो, अंजली मी माझ्या एका फ्रेंडला इन्व्हाइट केलं आहे, तुला चालेल ना? अंजली म्हणाली, असं का विचारतोस दादा, मला काय प्रॉब्लेम असणार आहे बरं? बरंच चल, माझं झालं आहे. सगळे जिथे बर्थडे करायचं ठरवलं होतं तिथे आले होते. तयारी बघून सगळे शॉकमध्ये होते, कारण त्यांनी साधं डेकोरेशन करायचं ठरवलं होतं, पण इथे वेगळाच नजारा होता. सगळ्यांना लॉनवर बलून्स पसरलेले होते. त्यात प्रत्येक कार्टूनचे फोटो लावले होते. लव आणि कुश एंट्री करणार की 2 कार्टूनचे कपडे घातलेले माणूस त्यांचं स्वागत करतात. लव, कुश आणि मानवी खुश होऊन टाळ्या वाजवत असतात. अजय म्हणतो, जिजू हे सगळं कोणी केलं? एवढी अरेंजमेंट तर नव्हती केली. अभिजित म्हणतो, मलाही नाही कळत आहे, मी सगळं नाही केलं. अंजली म्हणाली, अजय दादा छान तयारी केली हा. अजय आणि अभिजित दोघे गोंधळून एकमेकांना बघत असतात. ते विचार करतच असतात की वेटर 2 केक घेऊन येतात. मानवी म्हणाली, अहो एवढं सगळं कधी केलं तुम्ही? अभिजित म्हणतो, मानवी वहिनी, पहिली गोष्ट मी आणि अजयने हे सगळं केलेलं नाही. आम्ही सुद्धा शॉकमध्ये आहोत की हे सगळं कोणी केलं. अंजली म्हणाली, कोणी केलं हे सगळं? अंजली भीतीने आढावा घेते. दादा मला माहीत आहे हे कोणी केलं. अजय म्हणाला, कोणी केलं अंजली? अंजली म्हणाली, दादा ही सगळी अरेंजमेंट राहुल यांनी केली आहे. अभिजित म्हणतो, तुम्हाला कसं माहीत वहिनी हे सगळं? अंजली म्हणाली, कारण ते याच रेस्टॉरंटमध्ये आहेत. आम्ही नाही भेटलो, पण कुश आणि लव यांची भेट झाली आहे. अंजली सगळा किस्सा सांगते. अभिजित म्हणतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. वातावरण जास्त सिरियस होत बघून अभिजित बोलला, वहिनी आपण केक कट करूया. सगळे हो मध्ये हो मिळवतात. अंजली दोघांकडे बघून शांत राहते. तिला भीती वाटत होती, राहुल समोर आल्यावर कसं रिॲक्ट करावं. केक कापणारच की एक व्यक्ती तिथे येते. ती व्यक्ती म्हणाली, माझ्याशिवाय केक कापणार का? ती व्यक्तीचा आवाज ऐकून अंजलीच्या डोळ्यात अश्रू जमा होतात. लव आणि कुश केक कट करणार की त्यांना एक व्यक्ती आवाज देते. तिचा आवाज ऐकून अंजलीच्या डोळ्यातून पाणी येत तर अभिजितही भरल्या डोळ्याने बघत असतो. अंजली म्हणाली, दीक्षा. दीक्षा धावत येत अंजलीला मिठी मारते. दोघी एकमेकांना मिठी मारून रडत असतात. लव, कुश फक्त त्यांच्या मम्माला बघत असतात. कुश म्हणाला, मम्मा तू रडते का? लव म्हणाला, मम्मा तू रडू नको ना. अंजलीला रडताना बघून दोघेही रडायला लागले. दीक्षा दोघांकडे बघते. दीक्षा म्हणाली, वहिनी हे दोघे? अंजली म्हणाली, हो अगं, तुझेच भाचे आहेत ते, नाही भेटणार. लव, कुश ही तुमची आत्तू आहे. दीक्षा म्हणाली, लव, कुश तुमच्या आत्तूकडे नाही येणार का? लव, कुश अंजलीकडे बघतात. तीही हसून त्यांना होकार देते. दोघे तिच्या जवळ येतात. दीक्षा त्यांना मिठी मारत त्यांच्या गालावर किस करते. लव म्हणतो, डोंट किस मी. दीक्षा म्हणाली, वहिनी हा तर सेम दादासारखा आहे, चिडका बिब्बा. अंजली म्हणाली, लव, कुश ही फक्त तुमची आत्तू नाही बरं का, आता होणारी मामीही आहे.
अंजली असं बोलताच अजय आणि दीक्षा दोघेही लाजतात. अभिजित म्हणाला, वहिनी केक कट करायचा का? सगळे मिळून केक कट करतात. दीक्षा अभिजित आणि मानवीकडे बघत असते. दीक्षा म्हणाली, कशी आहेस मानवी? मानवी म्हणाली, आता दिसली का मी तुला? तुला काय म्हणून दीक्षा की वहिनी? दीक्षा म्हणाली, सॉरी अगं, मी तर बोलत आहे पण तुझा नवरा अजूनही माझ्याशी बोलत नाही आहे. अभिजित म्हणाला, दीक्षा आपल्या या दादाकडे नाही येणार का ग? दीक्षा म्हणाली, दादा एकदा फक्त दादाला भेट, तो अपूर्ण आहे रे सगळ्याशिवाय. अभिजित म्हणाला, आपण बोलू नंतर. सगळे गप्पा मारत होते. लवकुश खेळत असतात. अन्वी दोघांना बघून हसत असते. रॉबिन असतोच त्यांच्याजवळ लक्ष ठेवायला. लवकुश खेळत असताना अचानक लवचा तोल जाऊन त्याचं डोकं लॉनमध्ये असलेल्या दगडावर डोकं आपटतं. त्याची किकाडी ऐकून सगळे त्याच्याकडे धाव घेतात. लवला रक्ताच्या थारोड्यात पडलेलं बघून सगळे घाबरतात. अंजली त्याला बघून रडायला लागते. अंजली म्हणाली, लव पिल्लू उठ ना बच्चा. अभिजित म्हणाला, वहिनी शांत व्हा, आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. अजय त्याला दोन्ही हातावर उचलून घेतो. अभिजित ही कुशला घेत सगळे हॉस्पिटलमध्ये पोचतात. डॉक्टर त्याला ॲडमिट करून घेतात. अंजली एकसारखी रडत असते. मानवी आणि दीक्षा तिला शांत करत असतात. अंजली म्हणाली, त्याला काही झालं ना तर मी मरून जाईल अगं. अभिजित म्हणाला, वहिनी शांत व्हा, तुम्हाला असं बघून कुश घाबरेल ना, कमीत कमी त्याच्यासाठी तरी शांत राहा. अंजलीचं लक्ष कुशकडे जातं, जो अजयला मिठी मारून मुसमुसत असतो. अंजली डोळे पुसत त्याच्याजवळ येत त्याला कुशीत घेते. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर म्हणाले, मिस्टर अभिजित मला कॅबिनमध्ये येऊन भेटा. अभिजित आणि अजय डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये येतात. अंजली ही हट्ट करत असते पण तिला समजावून दोघे डॉक्टरांना भेटायला जातात. अभिजित म्हणाला, डॉक्टर काय झालं, सगळं ठीक आहे ना? डॉक्टर म्हणाले, हे बघा, डोक्याला खोल जखम नाही आहे पण रक्त खूप गेलं आहे. त्यांना रक्त चढावावं लागेल आणि त्या मुलाचा जो रक्तगट आहे तो सध्या नाही आहे. अजय म्हणाला, जिजू आता काय करायचं? अभिजित म्हणाला, आता एकच उपाय आहे, मी आलोच. अभिजित कॅबिन बाहेर येतो. तो बाहेर येताच अंजली त्याच्याजवळ येते. अंजली म्हणाली, काय झालं, काय म्हटले डॉक्टर? अभिजित म्हणाला, वहिनी त्याला ब्लडची गरज आहे आणि ते सध्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नाही आहे. आपल्याकडे एकच पर्याय आहे. अंजली म्हणाली, मी माझ्या मुलासाठी काहीही करायला तयार आहे. अजय दादा गाडीची चाबी दे. अजय म्हणाला, अंजली तू इथेच थांब, मी आणि जिजू जातो, इथे तुझी गरज आहे. अभिजित आणि अजय रेस्टॉरंटवर येतात. रिसेप्शनला राहुलचा रूम नंबर विचारून त्याला भेटायला येतात. अभिजित जड मनाने बेल वाजवतो. पुढच्या 5 मिनिटात दार उघडल्याचा आवाज येतो. समोरील व्यक्तीला बघून राहुलला आनंद होतो पण दोघांचे कपडे रक्ताने भरलेले बघून राहुल म्हणाला, अभिजित अजय हे काय झालं आहे? हे रक्त आणि तुम्ही या वेळेला, आणि तुम्हाला कसं माहीत मी इथे आहे ते? अभिजित म्हणाला, मी सगळं नंतर सांगतो, आधी आमच्यासोबत चल. तूच आता आम्हाला मदत करू शकतो, प्लीज माझ्यासोबत हॉस्पिटलला चल. राहुलही जास्त प्रश्न न विचारता तयार होऊन येतो. त्याची गाडी हॉस्पिटलमध्ये येऊन थांबते. त्याला धाकधूक लागली होती. समोर सगळे होते पण जो चेहरा अनपेक्षित होता तो दिसत नव्हता. राहुल म्हणाला, अभिजित कोण आहे ॲडमिट इथे? अभिजित म्हणाला, आधी तू तुझं रक्त दे, मग सगळं सविस्तर सांगतो. नर्स राहुलला घेऊन जाते. त्याचं रक्त घेऊन लवला चढवतो. थोडा वेळ थांबून तो बाहेर येतो. राहुल म्हणाला, अभिजित नक्की काय झालं आहे? कोण ॲडमिट आहे? प्लीज सांग ना, माझे पेशंट नको बघू. अभिजित म्हणाला, इथे तुझा मुलगा ॲडमिट आहे, त्याला रक्ताची गरज होती म्हणून. राहुल शॉक लागल्यासारखा बघत होता. त्याला आनंद झाला होता की त्याला मुलगा आहे, पण दुःखही झालं होतं की आपल्या मुलाला या अवस्थेत आहे. राहुल म्हणाला, कुठे आहे तो? प्लीज मला सांग ना, आणि माझी अंजली ती कुठे आहे? प्लीज मला सांग ना, मला भेटायचं आहे तिला. अभिजित म्हणाला, राहुल शांत हो, वहिनी आतमध्ये आहे. अभिजित त्याला एका रूममध्ये घेऊन येतो. अंजली पाठमोरी बसलेली असते. तिच्या कुशीत कुश शांत झोपलेला असतो. दरवाजाच्या आवाजाने ती अंजली म्हणाली, अभिजित दादा झालं का हो नीट? हे आलेत का? अंजली बोलत असतानाच मागे वळते तर समोर राहुल उभा असतो. दोघे एकमेकांना भरल्या डोळ्यांनी बघत असतात. अचानक अंजली चेहरा निर्विकार करून पाठ वळवते. राहुल म्हणाला, अंजू बोलणार नाहीस का गं माझ्याशी? अंजली म्हणाली, थँक्यू मिस्टर राहुल, तुम्ही माझ्या मुलाला ब्लड दिलत, तुमचे उपकार नाही विसरणार मी. राहुल म्हणतो, उपकार? मी माझ्याच मुलाला ब्लड दिलं आहे. अंजू काय बोलते तू?
आता त्याचाही पारा चढला. अंजली म्हणाली, ती तुमची मुलं नाही आहेत, ती फक्त माझी मुलं आहेत. राहुल म्हणाला, तुझी मुलं? पण तू विसरत आहेस, मी त्यांचा बाप आहे. अंजली म्हणाली, आता मला काहीच बोलायचं नाही. दोघांच्या आवाजामुळे कुशला जाग येते. तो अंजलीकडे बघून कुश म्हणाला, मम्मा, लव? अंजली म्हणाली, हा बच्चा, नको रडू. लव आहे हा, आपण जाऊयात बाहेर. अंजली आणि कुश बोलत असतात. राहुल दोघांकडे बघत असतो. कुशचं लक्ष राहुलकडे जातं. कुश म्हणाला, अंकल तुम्ही इथे? राहुलला त्याच्या तोंडून अंकल ऐकून वाईट वाटतं, पण राहुल त्याच्या जवळ येत राहुल म्हणाला, कुश, कॉल मी पप्पा, मी तुझा पप्पा आहे. कुश म्हणाला, हे माझे पप्पा आहेत का? अंजली म्हणाली, चल आधी आपण लवला बघून घेऊ. तिघे बाहेर येतात. अंजलीला सगळ्यांना बघते. अजय तिच्या जवळ येत अजय म्हणाला, अंजली, बरं झालं आलीस, मी बोलवायलाच येणार होतो. लवला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे, आता बरं आहे तो, थोड्या वेळात येईल शुद्धीत. अंजली म्हणाली, मी आलेस त्याला बघून, तू कुशला घे. कुश म्हणाला, मला पप्पाकडे जायचं. अंजली म्हणाली, नको बच्चा, तू मामाकडे जा, त्यांना त्रास कशाला आपल्यामुळे. राहुल म्हणाला, हो बेटा, तू मामाकडे जा, मीही लवला बघून येतो. कुश म्हणाला, मी पण येणार, मलाही बघायचं. तो रडायला लागला. रडताना अचानक त्याचा श्वास फुलला. अंजली पटकन पर्समधलं इन्हेलर काढून त्याच्या ओठांना लावते. तेव्हा कुठे तो शांत होतो. राहुल म्हणाला, कुश, चल आपण जाऊ लवकडे. अंजलीला खरं तर राग येत होता, पण सध्याची परिस्थिती बघताही ती शांत राहते. तिघे लवला ज्या रूममध्ये ॲडमिट केलं होतं तिथे येतात. अंजलीला तर त्याला असं बघून रडू येतं. डोक्याला पट्टी होती, चेहरा कोमजला होता. थोडा वेळ थांबून तिघे बाहेर येतात. अंजली म्हणाली, अजय दादा, तुम्ही सगळे रेस्टॉरंटवर जा, मानवी ही एकटी आहे, सोबत कुशला घेऊन जा, मी थांबते इथे. राहुल म्हणाला, तुम्ही सगळे जा, मीही इथे थांबतो. अंजली म्हणाली, मी सगळेजण बोलले आहे, इथे कोणीही थांबायची गरज नाही आहे. मी माझ्या मुलांना सांभाळायला खंबीर आहे, मला इथे कोणीही नको आहे. राहुल म्हणाला, कोणी कितीही काहीही बोलू दे, मी थांबणार. सगळे रेस्टॉरंटवर निघून आले. तिथे फक्त अंजली आणि राहुलच थांबले होते. अंजली राहुलकडे बघतही नव्हती, पण राहुल तिच्याकडे बघतच होता. या 4 वर्षात खूप बदलली होती ती. पहिल्यापेक्षा आता अधिकच सुंदर दिसत होती ती. अंजलीचं लक्ष त्याच्याकडे जातं. त्याला असं एकटक बघताना बघून तिला कसं होतं असतं. अंजली म्हणाली, काय बघताय माझ्याकडे? राहुल म्हणतो, मी माझ्या बायकोकडे बघतो आहे. अंजली म्हणाली, तुमची बायको 4 वर्षापूर्वीच मेली. आता ही अंजली फक्त अंजली आहे, जी 2 मुलांची आई आहे. राहुल आता भयंकर चिडतो. तिच्या हाताला धरून तो तिथल्या एका रूममध्ये घेऊन जातो. दरवाजा बंद करून तिला भिंतीला पुश करतो. राहुल चिडून तिच्याकडे बघत होता. रागात त्याचे डोळे आग ओकत होते. राहुल घाबरून त्याच्याकडे बघत असतो. राहुल म्हणतो, काय बोलतेस, कळत आहे का तुला? 4 वर्षे मी कशी काढली माझं मला माहीत आहे. तू मला न सांगता निघून गेलीस. अंजली म्हणाली, तुम्ही तुमच्या चुकीच्या निर्णयाची शिक्षा भोगलीत. त्यावेळेस चुकीचा निर्णय घेतला नसताना तर आज आपण इंडियात आनंदाने राहत असतो. मला याविषयी काहीच बोलायचं नाही आहे, बाजूला व्हा, लक्ष जवळ जायचं आहे. राहुल म्हणतो, आता जा, पण एक लक्षात ठेव, तू आता तुला आणि माझ्या मुलांना माझ्याजवळ यावंच लागेल. अंजली कुश जवळ येते. त्याला थोडी जाग येत असते. अंजली त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. तो डोळे उघडून अंजलीकडे बघतो. कुश म्हणतो, मम्मा, मम्मा. अंजली म्हणाली, हो बेटा, मम्मा इथेच आहे. बरं वाटत आहे ना? थांब मी डॉक्टरांना बोलावून आणते. अंजली बोलवायला जाणार की डॉक्टर येताना दिसतात. त्याच्या मागोमाग राहुलही असतो. डॉक्टर म्हणाले, आता तो बरा आहे, उद्या सकाळी डिस्चार्ज देतो. तसं बघायला गेलं तर 2 दिवस राहू द्यायला पाहिजे होतं, पण तुम्ही सांगत आहात म्हणून मी उद्या सकाळी देतो डिस्चार्ज. राहुल म्हणतो, ओके डॉक्टर. डॉक्टर निघून जातात. ते जाताच अंजली राहुलकडे रागात बघते, पण राहुल तिच्याकडे लक्ष न देता कुश जवळ जातो. कुश गोंधळून बघत असतो. कुश म्हणतो, तुम्ही? राहुल म्हणतो, आपली भेट झाली आहेच ना पहिलेच, पण चुकीच्या पद्धतीने. मी तुझा अंकल नाही तर पप्पा आहे. कुश म्हणतो, खरंच तुम्ही आमचे पप्पा आहात का? राहुल म्हणतो, हो, मी तुमचा पप्पा आहे. अंजली म्हणाली, कुश, तू आराम कर बाळा, उद्या आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. आपल्या या शब्दावर जोर देत ती बोलते. सकाळी सगळे हॉस्पिटलमध्ये येतात. अंजलीने सगळं लगेच मागवलेलं असतं हे राहुलला माहीत नसतं. तो थोड्या वेळापूर्वीच रेस्टॉरंटवर गेलेला असतो. अभिजित म्हणतो, काय झालं वहिनी, तुम्ही असं सगळं लगेच घेऊन का बोलावलं?
अंजली म्हणाली, आपण आता घरी जाऊयात. इथून मला परत यांना फेस नाही करायचं. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून सगळे गाडीत जाऊन बसतात. कुश आणि लव अंजलीला राहुलबद्दल विचारत असतात, पण ती टाळत असते. ते सगळे निघतात. थोडा वेळ रस्ता पार केलाच होता की एक गाडी त्यांच्या समोर येऊन उभी राहते. त्यातून राहुल खाली उतरतो. सगळे गोंधळून बघत असतात. राहुल गाडीजवळ येत राहुल म्हणतो, अंजली खाली उतर. अंजली म्हणाली, मी येणार नाही तुमच्यासोबत, मी घरी जात आहे. राहुल म्हणतो, अंजली प्रेमात सांगतो आहे, खाली उतर. राहुल दात ओठ खात बोलत असतो. अंजली म्हणाली, मी बोलले ना मी येणार नाही म्हणून. आपलं नातं 4 वर्षापूर्वीच संपलं होतं. तीही चिडून बोलते. राहुल म्हणतो, मग तू ऐकणार नाहीस तर. राहुल आधी कुश आणि लवला आपल्या कडेवर घेतो. दोघेही खुश होत त्याच्याकडे झेप घेतात. तो दोघांना गाडीत बसवून परत अंजलीजवळ येत तिला दोन्ही हातावर उचलून घेतो. ती मोठे डोळे करून त्याला बघत असते. बाकी सगळे त्याच्याकडे बघून हसत असतात. अंजली म्हणाली, मला खाली सोडा म्हणते ना मी. मला नाही यायचं तुमच्यासोबत, मला घरी जायचं आहे. राहुल म्हणतो, आपण आपल्या घरीच जात आहो अंजली डार्लिंग. राहुल त्यांना घेऊन निघून जातो. तर मग कसा वाटला भाग? राहुल आणि अंजली समोरासमोर आले. त्यात कुश आणि लव दोघेही त्यांच्या पप्पाला बघून खुश आहेत. राहुल अंजलीला जबरदस्ती त्यांच्यासोबत घेऊन तर गेला. आता पुढे बघू काय होईल. दोघे परत एकत्र येतील का? व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.